यावेळेस आजच्या मन्नासाठी असणारं जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. जुन्या करारामधून दानिएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 ते 4 ही वचने. दानिएलाचं पुस्तक अध्याय 12 वचने 1 ते 4. नव्या करारामधून लुकृ शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 19 ते 31. लुकृ शुभवर्तमान अध्याय 16 वचने 19 ते 31 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. अंताचा समय. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक दुंडाळीत फिरतील व ज्ञान वृद्धी होईल. आमेन. याचा 16वा अध्याय वचन 19 ते 31 आपण वाचून पाहूयात. श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरार स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला, तर बाप्पा, मी विनंती करीतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठवू, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राहमा, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्याचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.
या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की जर दोन करणारे असतील तर त्यापैकी एक
वाचलेला चौथीकडे घेतला दुसरा नाही वाचला. म्हणजे विश्वासाला घेतला विश्वासाला खाल्लं, दोघं विश्वासाला असतील तर दोघं घेतले जातील, दोघं अविश्वासाला खाल्ले. आणि आम्ही तिथं आलो आणि मग मागच्या आठवड्यामध्ये म्हणताना मला पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही नरक आणि नरकाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावणार. आज आम्ही ज्या विषयाला लक्ष लावतो हा विषय कठीण आहे, परंतु बायबल याच्याविषयी बोलतो. पवित्र शास्त्रामध्ये नरकाविषयी सर्वात जास्त बोललेली व्यक्ती कोण? पवित्र शास्त्रामध्ये नरकाविषयी किंवा नरकाविषयी वारंवार लोकांना सांगितलेली व्यक्ती कोण आहे? दानियल नाही, संत योहान नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त चारी शुभवर्तमानामध्ये वारंवार लोकांना नरकाची असणारी आठवण करून देतो की नरक आहे आणि नरकामध्ये जाण्यापेक्षा माणसाने सार्वकालिक जीवनात किंवा स्वर्गात जाणं गरजेचं आहे. वारंवार येशू या गोष्टींची आठवण करून त्यावेळेसच्या समाजाला देता, किंबहुना आज 2000 वर्षानंतर आजच्याही जगाला आणि किंबहुना आम्हाला तो आठवण करून देत आहे. आम्ही ज्यावेळेस नरकाकडे पाहतो त्यावेळेस चार्ल्स स्पर्जन नावाचे देवाचे सेवक होऊन गेले. जगामध्ये सर्वात चांगले संदेश देणारा व्यक्ती कोण? तर चार्ल्स स्पर्जन. आणि चार्ल्स स्पर्जन म्हणताना असं म्हणतात, थिंक लिटल ऑफ हेल अँड यू विल थिंक लिटल ऑफ क्रॉस. आम्ही जर नरकाविषयी कमी विचार केला तर वधस्तंभाविषयी पण आम्ही कमी विचार करू. पुढे गेल्यानंतर ते असं म्हणतात, इफ वी डोंट थिंक अबाउट द हेल वी डोंट थिंक अबाउट द सॅल्वेशन. जर आम्ही नरकाविषयी जर विचार केला नाही किंवा बंद केला तर आम्ही तारणाविषयी विचार करत नाही. अनेकांना असं वाटतं हे जीवन संपलं पुढं काही नाही. ह्या जीवनाच्या नंतर आमची खरी डेस्टिनी सुरू होते की आम्ही मेल्यानंतर कोठे असणार आहोत, आमचं अनंतकालिक जीवन आम्ही कोठे व्यतीत करणार आहोत. आणि दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की देवाच्या समक्षतेमध्ये सार्वकालिक जीवन देवासंगती व्यतीत करणे. आणि दुसरा जो पर्याय आहे तो आहे की नरक, की जो नरक कधीही देवाने मनुष्य मात्रासाठी निर्माण केला नव्हता. कारण शास्त्र आम्हाला शिकवताना शिकवतं हा जो नरक आहे तो सैतान आणि सैतानाचे दूत यांच्यासाठी निर्माण केलेला तो आहे, तो माणसासाठी निर्माण केला नव्हता. परंतु मनुष्य जातीने स्वखुशीने आणि त्यांना पाहिजे म्हणून ते नरकाची आवड धरतात. म्हणूनच काय की अनुवादाच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांना सांगताना असं म्हणतो, मी तुझ्या समोर आशीर्वाद आणि शाप दोन्ही ठेवलेले आहेत. त्यातून माझी इच्छा आहे की तू आशीर्वाद निवडून घ्यावेस, शाप निवडून घ्यावे अशी माझी इच्छा नाही. मी तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलेलं आहे. माझी इच्छा आहे की तू जीवन निवडून घ्यावं. मी तुझ्या पुढे अंधार आणि प्रकाश दोन्ही ठेवलेला आहे. माझी इच्छा आहे की तू प्रकाश निवडून घ्यावं. तरीही लोक स्वखुशीने दुसरा मार्ग निवडतात. येशूने सांगताना सांगितलं जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक रुंद रस्त्याने जाणारे आणि एक अरुंद रस्त्याने जाणारे. जे अरुंद रस्त्याने जाणारे आहेत ते स्वर्गात जातात, रुंद रस्त्याने जाणारे नरकात जाण्यासाठी नेमस्त केलेले आहेत. अरुंद रस्ता म्हणजे तिथं कमी लोक आहेत असं नाही, त्या रस्त्याला पण पुष्कळ लोक आहेत. स्वर्गामध्ये पुष्कळ लोक असणार आहेत. कुणीतरी मागं शिकवायला सुरुवात केली होती की स्वर्गामध्ये फक्त 1,44,000 लोक जाणार आहेत आणि मग त्या 1,44,000 त्या माणसाने विभागणी करीत आणली आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातले फक्त 2 लोकच जाणार आहेत. हे साफ खोट आहे, हे साफ खोट आहे. कधीतरी एकदा सांगेल स्वर्गामध्ये किती असेल, परंतु एका वाक्यात सांगतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये सांगितलंय, त्यावेळेस मी स्वर्गामध्ये मोठा समुदाय पाहिला, वेगवेगळ्या जाती वंश राष्ट्र यातून ते सगळे आलेले आहेत आणि हा मोठा समुदाय स्वर्गामध्ये पाहायला भेटतो. प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्ग आणि नरक आहे. नरकामध्ये जो जातो कोण जाईल? सुरुवातीला मला नरक काय आहे, नरकामध्ये कोण जाऊ शकतो याविषयी शास्त्र आम्हाला सांगतं. काही वर्षापूर्वी तर बारामतीमध्ये मला कोणीतरी सांगितलं होतं, कोणाच तरी डेट बेडच्या जवळची गोष्ट ही आहे, ही झालेली घटना आहे. ज्या वेळेस तो मनुष्य मृत्यूकडे जात आहे, तो मनुष्य मृत्यूकडे जात असताना तो मनुष्य म्हणतो खूप अंधार आहे, मला ओढत आहे, खूप अंधार आहे, मला ओढत आहे, कठीणता आहे, फार कठीण आहे. प्रिय बंधू भगिनींनो,
नरक आहे. ज्या वेळेस अविश्वासणारा माणूस नरकाकडे प्रस्थान करत असतो त्यावेळेस तो मरत असताना अस्वस्थ अवस्थेमध्ये तो मरत असतो. म्हणून येशू ख्रिस्त पण म्हणतो, मनुष्याने सगळं जग कमवलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. वाचलेला शास्त्रपाठ आमचा जो आहे त्या शास्त्रपाठामध्ये 2 माणसं सांगितलीत, एक श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार, ह्या दोघांची असणारी या ठिकाणी येशूने सांगितलेला वृत्तांत आहे. आणि दरिद्री जो लाजार आहे त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ग्रीक शब्द त्या दरिद्री लाजाराविषयी आश्चर्याची गोष्ट आहे. येशूने ही वार्ता सांगितली. ह्या वार्तेमध्ये तो दरिद्री लाजाराचं नाव सांगतो परंतु श्रीमंत मनुष्याचं नाव सांगत नाही. तो मनुष्य जो श्रीमंत आहे ना तो खूप श्रीमंत आहे. ह्याचा अर्थ हा नाही, काही लोकांनी स्टेटमेंट सुरू केलं किंवा वाक्य केलं, श्रीमंत लोक स्वर्गात जाणार नाहीत. अजिबात नाही, असं नाहीये. जगात पुष्कळ लोक आहेत जे श्रीमंत आहेत, ते आत्मिक पण आहेत आणि धार्मिक पण आहेत. दावीद श्रीमंत होता का हो? दाविदाचा मुलगा किंग सॉलोमन श्रीमंत होता का? त्याची एवढी धन दौलत कोणाकडे नव्हती. मागं मी सांगितलं, दाविदा शल्मोनाचा असणारा आज एक खजिना लोक इस्रायलमध्ये शोधत आहेत. तो जर भेटला तर एका रात्रीमध्ये इस्रायल देश हा बाकीच्या देशाच्या तुलनेत कितीतरी श्रीमंत होऊन जाईल. कारण केवळ याजकाचे वस्त्र हे जवळजवळ 3000 ट्रिलियन डॉलरचे आहेत. खूप झाले हो, आपल्याला 10 लाख समजत नाहीत, खूप झाले. परंतु श्रीमंत लोक आहेत, देव त्यांनाही घेतो. त्याच्यामुळं हा जो नियम आहे ना, लोक म्हणतात ना श्रीमंत मनुष्य जाणार नाही. श्रीमंत मनुष्य जाणार नाही कोण? ज्यांनी येशूला स्वीकारलं नाही. ज्यांनी येशूला स्वीकारलं तो स्वर्गात जाणार. परंतु या ठिकाणी आश्चर्य, दरिद्री लाजार आहे. दरिद्री लाजाराविषयी ग्रीक भाषेमध्ये ज्यावेळेस लिहिलंय ना त्यावेळेस दरिद्री लाजार त्या असणाऱ्या श्रीमंत मनुष्याच्या दाराच्या जवळ स्वखुशीने आला नाही. हा कोणाला तरी सारखं मागत असेल आणि कुणीतरी म्हटलं अरे ह्याला उचला, त्याला उचलून आणून त्या श्रीमंत मनुष्याच्या दाराशी ठेवलंय. बायबल आम्हाला सांगतं दरवाजाजवळ ठेवलं, परंतु त्या श्रीमंत मनुष्याच्या त्या घराला 2 दरवाजे आहेत. एक जो दरवाजा आहे की जो यायचा जायचा, आणि जो दुसरा दरवाजा आहे की ज्या दुसऱ्याच्या दरवाजाजवळ त्याच्या टेबलावरचं असणारं जे उरलेलं जेवण आहे ते टाकलं जायचं. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं तो जो दरिद्री लाजार आहे तो त्याने टाकलेलं जेवण तो खायचा. कोणतं जेवण? मेजावरून म्हणजे आम्ही काहीतरी आमच्या डोक्यात घेऊन येतो, तेच वाचतो, तेच करतो है ना. अहो त्या काळामध्ये मनुष्य जे होते जेवण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे माणसं चमच्याने खात नव्हते, हाताने जेवण करावं लागायचं. हाताने जेवण केल्यानंतर आजही संस्कृती आहे, ताटामध्ये हात धुवायचा नाही. ताटामध्ये हात धुणारा माणूस म्हणजे गचाळ माणूस. मग ते काय करायचे, त्यावेळेस श्रीमंतांच्या घरामध्ये जेवण झाल्यानंतर त्यावेळेस एक पातळ ब्रेड तयार केली जायची की ज्या ब्रेडने ते हात स्वच्छ करायचे ती ब्रेड ठेवायची. ती जी ब्रेड आहे ना ती उचलल्यानंतर मागच्या दाराला त्यांचं एक डम्पिंग असायचं की ज्या ठिकाणी हे जेवण टाकलं जायचं. म्हणून त्या ठिकाणी कुत्रे यायचे आणि लाजार जे आहे ना ती उरलेली ब्रेड ज्याने हात पुसले जायच्या श्रीमंत माणसाचे ती ब्रेड लाजार खात होता. विल्यम बार्कले नावाचे देवाचे सेवक आहेत, त्यांच्या पुस्तकात त्याने याचा वृत्तांत लिहिलेला आहे. असा हा लाजार तो पहिला मरण पावला, त्याची काही दफनविधी झाली नाही. झाली का हो? कुणी त्याची नोंद घेतली नाही. पण देवदूत आले आणि त्याचा आत्मा स्वर्गामध्ये किंवा अब्रामाच्या उराशी घेऊन गेले. त्याच्यानंतर म्हणलेला श्रीमंत मनुष्य मरण पावला आणि त्याची उत्तर क्रिया झाली. आमची उत्तर क्रिया किती चांगली होती त्याच्यामध्ये कुणीही स्वर्गात जाणार नाही. आमच्या उत्तर क्रियेला आमच्याविषयी कोण किती चांगलं बोलतं त्याच्यावरती देव त्याचा निर्णय बदलणार नाही की ह्या माणसाला स्वर्गात पाठवायचा का नरकात पाठवायचा. एखादा माणूस जर मेलेल्या माणसाला सगळ्यात जर त्याला समजत असेल मेल्यानंतर ऐकायला, तर त्याला मेलेला माणूस जर समजा इथं पिटी ठेवली त्यात माणूस टाकलाय आणि मेलेल्या माणसाला सगळ्यात चांगलं ऐकायला वाटेल असं वाक्य काय? असं वाक्य काय? काहीतरी सुरू झालं रे. असं वाक्य हे बंद करा. हा कोणतं वाक्य असेल? चांगला माणूस होता. अजून
तुम्ही फार समाधानी लोक आहात, त्याच्यामुळे तुम्ही म्हणता मी जे जुनं केलं त्याच्यावरती लोकांनी बोलावं. जर समजा माझी डेड बॉडी इथं आहे तर माझ्याविषयी लोकांनी किती चांगलं बोललं पण ते मला काहीच आवडणार नाही. परंतु एक गोष्ट त्यांनी म्हणायला पाहिलं, बघा हा अजून हलतोय, म्हणजे हा जिवंत आहे. जगातला कुठलाही मनुष्य असो त्याला हे ऐक, हा जिवंत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हा श्रीमंत मनुष्य मेला, त्याची उत्तर क्रिया झाली, लोकांनी पाहिलं आणि संपलं. आणि मग आम्ही येतो पुढच्या आमच्या संदेशाकडे की ज्या ठिकाणी हा श्रीमंत मनुष्याचा माणसाला घेऊन ते नरकाग्नीमध्ये गेलेले आहेत. आणि मग आम्ही नरकाकडे येत आहोत. स्वर्गामधला फरक आणि नरकातला फरक सांगतो. स्वर्गामध्ये गेल्यानंतर माणसाला पृथ्वीवरचं काहीही आठवत नाही. किती भाऊ होते, किती बहिणी होत्या, किती लेकरं होते, किती मित्र होते, माझ्याकडे काय होतं काय नव्हतं त्याला काही आठवत नाही. त्याचे दोन कारण आहेत. कारण की येशूला सदुक्यांनी प्रश्न विचारला, हे येशू आमच्याकडे 7 भाऊ होते आणि थोरल्या भावाचं लग्न पहिलं एका स्त्री संगती झालं आणि आमच्या नियमानुसार तो थोरला भाऊ मूल न होता मरण पावला. मग 2 नंबरच्या भावाने केलं, मग 3 नंबरच्या, अशा 7 भावाने त्या असणाऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि त्यानंतर ती स्त्री मरण पावली पण त्यांना मूलबाळ झालं नाही. म्हणून पुनरुत्थानाच्या दिवशी ही कोणाची पत्नी होईल? आणि येशूने एका वाक्यात उत्तर दिलं. येशू म्हणाला, पुनरुत्थानामध्ये कुणी लग्न करून घेत नाही आणि कुणी लग्न करून देत नाही, कारण सगळे देवदूता समान होतात. हे पहिलं. दुसरी महत्त्व गोष्ट आहे, का स्वर्गामध्ये गेल्यानंतर आम्हाला आठवत नाही? कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटी म्हणलेलं आहे, नवे आकाश आणि नवी पृथ्वी, जुनं ते सगळं होऊन गेलं, पहा मी सर्व नवीन करत आहे, किंवा सर्व नवे केलेलं आहे. आणि म्हणून स्वर्गामध्ये पृथ्वीवरचं जुनं काय आम्हाला आठवत नाही. त्यामुळं सांभाळा. कुणी जर आलं, कुणी म्हटलं स्वर्गामध्ये आम्हाला असं असं करायचं त्यामुळे इथं प्रॅक्टिस करा, इकडचं तिथं काय आठवणार नाही, त्याच्यामुळे प्रॅक्टिसची गरज नाही, देव तिथं बरोबर करून घेईल. आता दुसरी महत्वाची गोष्ट, नरकात गेल्यानंतर मात्र माणसाला सगळं आठवतं. नरकात गेल्यानंतर माणसाला सगळं आठवतं. त्या अगोदर आम्ही आता पाहूयात पवित्र शास्त्र नरकाविषयी जे सांगतं त्याकडे लक्ष देऊयात. कारण की हा जो विषय आहे नरकाचा, हा नरकाचा विषय फार महत्त्वाचा आहे, परंतु हा अनेक वेळेस आम्हाला वेदना देणारा आहे. नरकाचा विषय महत्त्वपूर्ण आहे, परंतु तो आम्हाला अनकम्फर्टेबल करतो. आम्ही ज्यावेळेस नरकाला विसरतो त्यावेळेस आम्ही आमच्या या जीवनामध्ये एवढंच जीवन याकडे आम्ही पाहतो. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस नरकाकडे येतो त्यावेळेस आल्यानंतर 2 पेत्राचा 2 अध्याय 17 वचनामध्ये संत पेत्र ह्या असणाऱ्या नरकाची असणारी एक महत्वाची गोष्ट तो त्या 2 पेत्र 2 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये म्हणतोय, ते निर्जळ झळे वादळाने उडल धुके असे आहेत, त्यांच्यासाठी धना अंधकाराची काळोखी राखलेली आहे. त्या ठिकाणी अंधार आहे, डार्कनेस आहे, इतका कडक, इतका अंधार आहे की तो अंधार हाताला लागेल एवढा आहे. मला असं वाटत नाही या ठिकाणी ऐकणाऱ्यापैकी पूर्वी किंवा ह्याच्यानंतर कुणी असा अंधार अनुभवला आहे की जो आम्ही त्याला सॉलिडमध्ये अनुभवतो. हा अंधार आहे, आम्ही ह्याला स्पर्श करून म्हणू शकतो, असा अंधार अजून नाही. परंतु नरकामध्ये गेल्यानंतर आम्हाला अंधार हाताला स्पर्श करता येईल इतकी त्याची असणारी त्या ठिकाणी प्रखरता आहे. ते अंधाराचं ठिकाण आहे. विचार करावं, एखादा मनुष्य, आमच्यासारखा मनुष्य, आम्हाला सारखंच प्रकाशामध्ये जीवन जगायला हवंय. तो म्हणाला, पाळक साहेब, ज्या वेळेस अंधाराची भीती वाटती त्यावेळेस काय करायचं? आणि मग त्यानेच उत्तर दिलं खाली, आणि तो म्हणाला, त्यावेळेस एखादी हॉरर मूवी बघायची, असं वाटतं मागं भूत आहेच. अंधारामध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस तो अंधार हाताला लागेल. अंधारामध्ये अपयश आहे, अंधारामध्ये दुःख आहे, अंधारामध्ये क्लेश आहे, अंधारामध्ये देवाची समक्षता नाही, परंतु देवाचा न्याय आहे. अंधारामध्ये आम्हाला आंधळेपणा आहे, अंधारामध्ये आम्हाला दृष्टांत नाही, अंधारामध्ये आम्हाला दृष्टी नाही, अंधारामध्ये आम्हाला जे काय आहे ते हे आहे. आम्ही भूतलावर तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी देवाने दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे आणि म्हणून तो अंधार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मत्तई शुभवर्तमान याचा 25 अध्याय 30 वचनामध्ये नरकाविषयी ते रडणे व दात खाणे चालेल. एवढा अंधार आहे की त्या अंधारामध्ये रडणे आणि दात खाणे चालेल. माणसाची जीभ माणूस स्वतः आपल्या दाताखाली दाबेल, इतका अंधार आहे. त्याला हे समजणारच नाही की अंधार माझ्या दाताच्या मध्ये आलाय का जीभ आलेली आहे. त्या ठिकाणी रडणं आहे. अंधारा त्या असणाऱ्या त्या काळोख्या अंधारामध्ये, त्या नरकामध्ये मनुष्य सारखा रडत राहणार आहे. किती जणांना रडायला आवडतो?
आवडतं का रडायला? हा काय लोकांची सवय असते, काही भेटलं काय उगाच असंच झालं, हे असं कधी म्हणत नाही. हे देवा बरं झालं तुम्हाला 3 बेडरूम हॉल BHK फ्लॅट झाला, तुझे आभार मानतो, त्याच्याविषयी म्हणत नाही. पण थोडं दुखू द्यात, माझंच दुखतंय, माझंच होतंय, माझंच नुकसान झालं. परंतु त्यावेळेस असं म्हणलो नाही देवा मलाच का, पण इथं दुःख झाल्यावर मनुष्य म्हणतो. त्या स्वर्गामध्ये मनुष्य 24 hours 7 days ऑफ द वीक सदैव तो रडत राहतो आणि दात खात राहतो. दात खाणं माहिती आहे ना, एकमेकावर दात घासायचे आणि मग खात राहायचे, स्वतःचे दात स्वतः खायचे, स्वतः चिडायचं. दात खाणं म्हणजे स्वतःवर चिडणे. आणि तो माणूस कदाचित यासाठी दात खात आहे, अरे भूतलावर मी सुवार्ता ऐकली होती, भूतलावर मला ख्रिस्त मिळाला होता, भूतलावरती मला चांगल्या गोष्टी समजल्या होत्या, पण मी त्या नाकारल्या आणि म्हणून तो स्वतःवरती दात खातोय. दात खाणे आणि रडणे हा कंटिन्युअस प्रोग्राम नरकामध्ये चालू राहतो. त्याच्याशिवाय दुसरे आवाज त्या ठिकाणी भेटत नाही. काही दिवसापूर्वी रशियाच्या एका भागामध्ये नाव विसरलो, त्या ठिकाणी त्यांनी एक खड्डा खणला, मला त्याला ब्लॅक होल म्हणतात. तो खड्डा खणला आणि ते पाहत पृथ्वीच्या खाली काय, एका ठराविक लेवलला आल्यानंतर तो खड्डा बंद करावा लागला, कारण की त्या खड्ड्यातून लोकांच्या किंकाळण्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. आजही खड्डा आहे, बंद करून टाकलाय, कारण ते भयावह होतं, फार कठीण होतं. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय 8वं वचन, तो म्हणतो ते दुसरे मरण म्हणजे आग्ने आणि गंधकाचे सरोवर आहे. नरकामध्ये आग्ने आणि गंधकाचा सरोवर आहे. कुणीतरी म्हणेल आग्ने असताना अंधार कस काय, कारण की ती स्वर्गातली शिक्षा आहे, ती नरकातली शिक्षा आहे, ती देवाने केलेली शिक्षा आहे. इथं जळतो तर खरं, पण तो अंधार त्याला स्पर्श होतोय, इतकी भयंकर दाहकता आहे. त्या ठिकाणी मनुष्य सारखा जळत राहतो, सारखा जळत राहतो. इथं थोडं हाताला भाजलं तर आम्ही बाजारातून मेडिकल स्टोअर मधून आणून क्रीम्स लावतो, यासाठी की ते थंड व्हावं. मनुष्य जर खरंच भाजलेला जर माणसाला बघायचा असेल, कधीतरी एखाद्या असणाऱ्या हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डला जाऊन या, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं तो माणूस किती तळमळत असतो. त्याला त्यावेळेस समजतं मी जे केले ते फार चुकीचं आहे. आणि स्वर्गामध्ये तर 24 तास 12 महिने हा असणारा गंधक आणि हा अग्नी तेवत आहे, त्याच्यामध्ये तो जळत राहणार. आणि शास्त्र पुढे गेल्यानंतर सांगताना आम्हाला पाहायला भेटतं, शास्त्र म्हणतं की तो अग्नी कधी विजत नाही. मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय 49-50 तो अग्नी कधी विजत नाही, तो सदैव चालू आहे. ह्या अग्नीमध्ये पुढची मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय 47 आणि 48 वचनामध्ये म्हटलेलं आहे, ह्या अग्नीमध्ये किडाही मरत नाही. आम्ही किडा सहज मारतो ना हो, ह्या अग्नीमध्ये किडाही मरत नाही. हे होऊ शकतं का? होऊ शकतं. क्रॉस रेफरन्स सांगतो, तो चांगल्या ठिकाणचा आहे. शद्रक, मेशक आणि अबेदनगो ह्यांना ज्यावेळेस अग्नीमध्ये टाकलं, त्यावेळेस ते बाहेर आल्यानंतर त्यांच्या डोक्याचा केसही करपला नव्हता किंवा जळाला नव्हता, ते तसेच आले. त्याप्रमाणे इथं तर देवाने शिक्षा देण्यासाठी नेमस्त केलेलं आहे, त्यामुळे हे मरणार नाहीत, सदैव त्याच्यामध्ये करत राहायचंय. काय कठीणता आहे हो, कारण की शास्त्र म्हणतं मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. उत्पत्तीच्या पुस्तकात म्हणलेलं आहे देवाने, मी मनुष्याला 120 वर्षाचा कालावधी जीवनासाठी दिलेला आहे. मर्त्य मनुष्य तो काय, त्याची तू आठवण ठेवावी. आणि अशा माणसाने 70, 80, 100, 120 किंवा मथुशेलासारखे 900 पेक्षा जास्त आयुष्य जरी भेटलं, परंतु ते भेटत असताना जर आम्ही त्या आयुष्य सत्कारणी लावलं नाही, त्या छोट्याशा असणाऱ्या आयुष्यासाठी आम्ही अनंतकालिक, की जे हजारो आणि हजारो वर्षाचं आहे, की जे कधी संपणार नाही, त्या ठिकाणी अग्नीमध्ये सदैव जळत राहायचं. मरण हे येणार नाही. एकदा कुणीतरी प्रश्न विचारला, पाळक साहेब, तो धूर्त सर्प एदेन बागेमध्ये हवेला म्हणाला की त्या तुम्ही लगेच मरणार नाही, आणि ते खरंच झालं. मी म्हणलो देव त्या ठिकाणी ज्या मरणाविषयी बोलतो ना, ते मरण हे नरकातलं मरण आहे. मनुष्य जिवंत राहतो, पण तो देहाने कधी मरत नाही, त्याला यातना भोगायच्यात 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 भोगायच्यात. तो श्रीमंत मनुष्य त्या असणाऱ्या त्या नरकातून वर पाहतो आणि त्याला त्या ठिकाणी लाजार दिसतो, आणि तो म्हणतो हे बापा अब्राहमा, त्याला सगळं आठवतं पृथ्वीवरच, मी काय केलं, कसं केलं, केव्हा केलं, कधी केलं, कोठे केलं, कोणासाठी केलं, काय काय करत होतो, मी कशाकडे कानाडोळा केला. लाजाराकडे कानाडोळा करत होता होतो. तो म्हणू शकला असताना एक चांगली भाकर भाजून रोज त्याला द्या, यदाचित चांगलं अन्न खाल्ल्याने तो लाजार लवकर तंदुरुस्त झाला असता. मागच्या आठवड्यामध्ये
एक आर्टिकल वाचत होतो यहुदी लोकांविषयी, आणि त्या यहुदी लोकांच्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे की यहुदी लोक आपल्या मुलांना लहानपणीच त्यांना 5 ठिकाणी त्यांचा पगार विभागायला लावतात. पहिला जो भाग आहे तो आहे देवाचा, दुसरा भाग आहे समाजाचा, समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे, तिसरा भाग आहे आपल्या स्वतःच्यासाठी, चौथा भाग आहे भविष्यासाठी, आणि 5वा भाग आहे अकलीत जर समजा काय आलं तर त्यासाठी काय करायचं. दुसऱ्या शब्दात त्याला म्हणले सिंकिंग फंड. हे 5 देतात. त्याला जर 1000 रुपये दिले तर त्या मुलाला ह्या 10,000 100 रुपये देवाचे दशांशाचे ते देवाला दे. उरलेले मग त्यातले 20% जे आहेत हे समाजासाठी कारणीभूत व्हायला पाहिजे. हा श्रीमंत मनुष्य 1 भाकर त्याला देऊ शकला असता, पण नाही दिलं. त्याला तो लाजार त्याला माहित आहे म्हणून त्याने लाजाराला ओळखलं. तिथं जो लाजार त्याच्या दारात पडला तो त्याला तिथं दिसतो आणि तो म्हणतो, हे बापा इथं तहान लागते. लुकृष्य वर्तमान 16 अध्याय 22 ते 24. तो म्हणतो इथं तहान लागते आणि ही तहान भागवता येत नाही, ही तहान भागवली जात नाही, कोणी पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी येत नाही, म्हणून तो म्हणतो एक पाण्याचा थेंब तरी माझ्या जिभेवर सोडू देत. आणि तो म्हणतो ते करता येत नाही, ते करता येत नाही, ते होणार नाही. तहान लागत राहणार. तुमच्यापैकी किती जण असे येतो की सकाळी तहान लागली संध्याकाळपर्यंत तहान करत राहतो. आम्ही लगेच कुठेतरी पाणी भेटलं की लगेच आम्ही पाणी पिऊन घेतो, कारण आमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. तिथं तहान लागत राहणार, घसा कोरडा पडत राहणार, मनुष्य ओरडत राहणार, मनुष्य विवळत राहणार, त्याच्यामुळे तो दात खात राहणार, अंधाराला स्पर्श करत राहणार. अंधाराला स्पर्श करत असतानाच अग्नीचे चटके बसणार, अग्नीचे चटके बसत असताना तो मरणाची याचना करेल, पण मरण भेटणार नाही. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत देव त्याच्या प्रार्थना ऐकून उत्तर देतो. मनुष्य मेल्यानंतर देखील प्रार्थना करतो, पण त्याचं उत्तर देव देत नाही. ह्याने केली ना मेल्यावर प्रार्थना, देव म्हणतो नाही. जे योग्य ते उत्तर देव देतो. नरकासारखी भयंकर गोष्ट जी शास्त्रात सांगितलेली आहे, जे आम्ही इमॅजिन करतो त्याच्यापेक्षा ते पुष्कळ आहे, त्याच्यापेक्षा ते पुष्कळ आहे. मला आठवतं ज्यावेळेस मी दुसऱ्या वेळेस इस्रायलला गेलो, दुसऱ्या वेळेस इस्रायलला गेल्यानंतर टेम्पल माउंटवरती जाण्याची संधी मिळाली. आणि टेम्पल माउंटवरती गेल्यानंतर आदल्या दिवशी समजलं की उद्या सकाळी, कारण मी म्हणालो जर तुम्ही वाहेडाला रस्ता दाखवत नाही तर टेम्पल माउंट दाखवा. आणि बरीच चर्चा होऊन संध्याकाळी निरोप आला, पण निरोप आल्यानंतर तो निरोप येण्याप्रमाणे आला. तोपर्यंत आम्ही रूमला आलो होतो. आल्यानंतर सगळ्या बहिणी आल्या. ते म्हणजे पाळक साहेब त्या गाईडनी सांगताना सांगितलेलं आहे की उद्या सगळ्यांनी पूर्ण कपडे घाला येतपर्यंत, कारण आपल्याला एक मॉस्क बघायला उद्या जायचंय. कशाला आपण मॉस्क बघायची, आपण तर सगळे ख्रिस्ती लोक आहेत, असं माझ्या लक्षात आलं कुठं जाणार आहे. आणि मी म्हणताना मला कधीतरी आपण मॉस्क पण इथं आल्यावर बघायला पाहिजे. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर मी सांगितलं ही अलास्का मॉस्क आहे, ही डूम ऑफ द रॉक आहे, आणि ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत या ठिकाणी परमेश्वराच्या मंदिराचं अंगण आणि पवित्र स्थान होतं. त्यावेळेस ऐकणारे जेवढे होते त्या सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. आणि ते म्हणता म्हणाले, पाळक साहेब काल रात्रीच सांगायला पाहिलं होतं. म्हणलो हा काटा आज अंगावर आला नसता. बरोबर आहे ना राजेश, हा काटा अंगावर आला नसता. कारण की ती आम्ही फक्त इमॅजिन करतो हे कसं असेल. ज्यावेळेस आम्ही ते प्रत्यक्षात पाहतो ते भयंकर आहे. त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस नरकाविषयी वाचतो त्यावेळेस आम्ही विचार करतो असं असावं, पण नरक आमच्या विचाराच्या आणि कल्पनाशक्तीच्या त्याही पलीकडे भयंकर आहे. त्या ठिकाणी आमचं सुख समाधान करायला कोण नाही. समजा मी नरकात गेलो, शेजारच्याला म्हटलो तर शेजारचं म्हणतो मी पण त्यासाठी सहन करतो. कोणाकडे चांगले शब्द नाहीत, कोणाकडे प्रोत्साहन नाही, कोणाकडे शांती देणारे शब्द नाहीत, कोणाकडे देवाची कृपा सांगणारे शब्द नाहीत, कोणाकडे आपल्या असणाऱ्या गोष्टी की ज्यामुळे तो सन्मान पावेल, ज्यामुळे तो स्वतःचा गर्व करू शकेल अशी कुठली गोष्ट नाही. कारण सगळे नरकामध्ये एकसारखे एकच यातना भोगत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, नरक अतिशय भयंकर आहे की ज्याविषयी शास्त्र सांगतं. आणि मग ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 47 आणि 48 वचन त्या ठिकाणी किडा मरत नाही, त्या ठिकाणी कुणी मरणार नाही. ह्याचा अर्थ आहे त्या अनंत कालासाठी तसंच ठेवलेलं आहे. पण हा जो नरक आहे ह्या नरकामध्ये जाणार कोण? मागच्या आठवड्यात पाहिलं, देवाच्या समक्षतेत स्वर्गात सार्वकालिक जीवनात मंडळी कशी उचलली जाईल, जाणार कोण. आज पाहणार आहोत की ह्या असणाऱ्या नरकामध्ये जाणार कोण. तर प्रकटीकरणाचं पुस्तक 20 अध्याय 15 वचन त्या ठिकाणी व्यक्तीचा उल्लेख केला आहे कोण नरकामध्ये जाणार आहे. आणि तो म्हणतो मग पांढरं राजासन आलं. पांढरं राजासन म्हणजे न्यायासन आहे. ते प्रभू येशू ख्रिस्त त्या न्यायावर बसून न्याय करणार आहे. आणि मग पुस्तकं उघडली गेली
आणि त्यातलं जीवनाचं पुस्तक उघडलं गेलं आणि ज्यांची ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आढळली नाहीत त्यांना त्याने नरकामध्ये पाठवलं. त्याने नरकामध्ये पाठवलं. नरकात जाण्याच्या आधी तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. प्रिय बंधू भगिनींनो, जिवंत आहोत तोपर्यंत जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिता येतं. मेल्यानंतर कुणीही जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव लिहू शकत नाही आणि आम्ही स्वतः ते लिहिण्याचा प्रयत्न करू शकत नाही. देवाने दिलेल्या आयुष्यातच जीवनाच्या पुस्तकात नाव लिहायला हवं. आणि म्हणून तो म्हणतो की त्या ठिकाणी पुस्तकं उघडली, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडलं नाही देवाने त्यांना त्या ठिकाणी लावून दिलं. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं प्रकटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्या मागच्या आठवड्यात त्या वचनाला स्पर्श करून पुढे निघालो. 22वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 15व्या वचनामध्ये तो म्हणतो स्वर्गामध्ये नरकामध्ये कोण कोण जाणार आहे. तो म्हणतो कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे, लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. हे जे सगळे आहेत लोकांनी स्वतःहून ह्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. लोक कुत्र्याचा स्वभाव मागच्या आठवड्यात सांगितलं, पुन्हा पुन्हा ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा होऊ नकोस बायबल सांगतं. ती वृत्ती. दुसरी गोष्ट चेटूक करायला आम्हाला आपसूक होत नाही, आम्हाला कोणाकडे तरी जावं लागतं. प्रिय बंधू भगिनींनो, शास्त्र आम्हाला चेटूक, जादूटोणा, छाछू, मंत्रतंत्र, हस्तरेखा हे सगळं मृत आत्म्याशी बोलणं याची परवानगी देत नाही. अनुवादाचं पुस्तक 18वा अध्याय त्या ठिकाणी देव म्हणतो, हे इस्रायला ऐक, ज्या वेळेस तू आता वचनदत्त भूमीत जात आहे, तुझ्या समोर ज्या देशांना मी घालवून देत आहे त्यांची वृत्ती बाळगू नकोस. कारण की ते जादूटोणा, छाछू, मंत्रतंत्र, चेटूक, भूतविद्या, मृत आत्म्याशी बोलणं, आपल्या लेकरांचा होम बली देणं ह्या सगळ्यामध्ये ते समाविष्ट आहेत. आणि म्हणून ते करण्याची मी तुला परवानगी देत नाही, कारण तुझ्या देवाला ह्या सर्व गोष्टींचा वीट आहे. चेटूक करायला जावं, आपसूक चेटूक होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, चेटूक ख्रिस्ती व्यक्तीवर होत नाही. जो तारण पावलेला आहे ना त्याच्यावर चेटूक होत नाही, जादूटोणा होत नाही, हस्तरेखा बघून गोष्टी घडत नाही. कारण की आमच्या जीवनामध्ये देव काम करतो, देव आम्हाला गोष्टी पुरवून देतो. तारण पावलं. कुणीतरी म्हणलं, अरे आज ही रेगा जी आहे ही लाईफ लाईन आहे, ही जी आहे पैशाची आहे, ही जी आहे ती विवाहाची आहे, ही जी आहे इकडची ती आहे मुलांची आहे. ट्रम्प कार्ड उलटून बघितलं, पोपट काढतो, भविष्य सांगतो, देव देत नाही. आम्ही न्यूजपेपर आला, पेपर उघडलं, मी मीन राशीचा, मी स्वतःच सांगतोय मी मीन राशीचा उघडलं, आला पेपर, मीन राशाच काय सांगते, मगच करायचं, आज प्रार्थनेला जायचं की नाही ठरवायचं. देव हे सगळं करण्याची परवानगी देत नाही. ते चिटूक एका शब्दात ते सगळं आहे. आमच्याकडं कुठल्याही प्रकारचे मुहूर्त नाही. यहुदी लोकांचं लग्न कुठल्या दिवशी होतं जास्तीत जास्त माहिती आहे का? बरं जाऊ द्यात. येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तिथं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त काना गावी लग्नासाठी गेला, तो 3रा दिवस होता. बरोबर ना? मग 3रा दिवस म्हणजे कोणता? मंगळवार. कारण की आठवडा सुरू झाला रविवारी, शाब्बात शनिवार आहे, शाब्बातच्या दिवशी विश्रांती घे, आठवडा सुरू झाला सोमवारी, मंगळवारी, रविवार, सोमवार, मंगळवार, 3रा दिवस. अरे आपल्याकडे जर कोणाला म्हणलं मंगळवारी लग्न कर, नको मंगळ मागा लागल म्हणते लोक. पण यहुदी लोक जास्तीत जास्त मंगळवारी लग्न करतात का? कारण की उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर आहे. उत्तर काय? कारण की 6 दिवसाच्या उत्पत्तीमध्ये आणि 7वा विश्रांतीचा दिवस, ह्या 7 दिवसामध्ये केवळ मंगळवार असा दिवस आहे की ज्या दिवशी देवाने मंगळवारला 2दा आशीर्वाद दिला. 2दा देव म्हणतो की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, तो देवाचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून ते मंगळवारी लग्न करतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सगळे दिवस सारखे आहेत. अमावस्या असो की पौर्णिमा असो, चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण असो. कारण की आम्हाला स्तोत्र संहिता 121 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आमच्यावर चेटूक विद्या चालत नाहीत आणि आमच्यावरती निसर्गाच्या गोष्टी काम करत नाहीत. परंतु तो म्हणतो हे जे चेटूक करणे, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे, लबाडी करणारे सर्व बाहेर राहतील.
दुसरा तो म्हणतो लूक शुभवर्तमान 21 अध्याय 34 वचनामध्ये आल्यानंतर येशू त्या ठिकाणी आणखी म्हणतो, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आदाशीपणा. स्वर्गात नरकात जाणारे कोण आहेत आणि स्वर्ग डावलणारे कोण त्यात. आदाशीपणा म्हणजे खादाड. शास्त्र म्हणतं तू जर खादाड असेल तर आपल्या गळ्याला. आदाशीपणा, दारूबाजी करणारा मनुष्य स्वर्गात कधी जाणार नाही. कारण शास्त्र म्हणतं जो दारू पितो आणि जो दुसऱ्या आपल्या शेजाऱ्याला दारू पाजतो त्यांना स्वर्गात प्रवेश नाही. त्यामुळे लोकांना दारू प्यायला पैसे द्यायचे नाहीत आणि दारू प्यायची नाही. दारूबाजी, संसाराच्या चिंता, कधी कधी आम्ही त्या संसाराच्या चिंता देवापेक्षा मोठ्या करतो. पण ज्यावेळेस संसाराची चिंता देवापेक्षा मोठी होती ना, त्यावेळेस आम्ही त्या संसाराच्या चिंतेला देवापेक्षा मोठं केलं, म्हणजे ती मूर्तीपूजा झाली. म्हणून तो म्हणतो संसाराच्या चिंता हे करीत राहाल आणि तुमची अंतकणे भारावून जाऊन दिवस पाशाप्रमाणे येईल. आणि म्हणून आम्ही संसाराची चिंता सगळ्यांना आहे, परंतु संसाराची चिंता देवाकडे समर्पित करायला शिकायला पाहिजे. मार्कुस शुभवर्तमान 13 अध्याय 32-37 मध्ये लिहिलं आहे, जागृत न राहणार म्हणजे काय. कधी कधी माझं तारण 20 वर्षापूर्वी झालं. अरे त्या 20 वर्षात काय वाढ झाली की नाही बाबा तुझी? येशू सांगते, येशू तुला भेटला की नाही चांगला का? त्यावेळेस मुळात जागृत राहणारे कोण आहेत? ज्यांचं बौद्धिक तारण झालं नाही, तर ज्यांचं आत्मिक तारण. काही तारण आहेत, एक बौद्धिक तारण आहे. लोकांना बुद्धीने असं वाटतं माझं तारण झालं. काही तारण सांग लोक आहेत त्यांचं भावनिक आहे, त्यांना असं वाटतं त्यावेळेस असं झालं, तसं झालं, आणि ते भावनिक तारण आहे. एक तारक आत्मिक तारण आहे. त्या आत्मिक तारणामध्ये आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पापाची क्षमा करण्यासाठी. आम्ही आमच्या असणारे पश्चाताप करून येशूला स्वीकारलं. त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या आत्म्याला खात्री देऊन म्हणतो की तू देवाचं मूल झालेला आहेस, योहान 1:12 प्रमाणे. आणि ती खात्री आमच्यामध्ये वाढते. त्याला म्हणलेलं आहे जागृत राहणं. आम्ही जागृत राहणारे लोक असायला हवं. आम्ही झोपणारे नकोय. 10 कुमारिकेतल्या 5 कुमारी ज्या आहेत ह्या जागृत नव्हत्या. ह्या ज्या आल्या त्या फक्त दिवा घेऊन आल्या. आमचा दिवा कधी मालवेल? दिवाच्या पलीकडे जायचं असेल तर आम्हाला आमच्याकडे एक्स्ट्रा आत्म्याचं तेल असणं, देवाचं तेल असणं गरजेचं आहे. पुढे आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की आल्यानंतर मत्तई शुभवर्तमान 25 अध्याय त्याच्या असणाऱ्या 36 ते 41 मध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला भरपूर गोष्टी पाहायला भेटतात. तो म्हणतो न्यायाच्या दिवशी काय होईल? तर न्यायाच्या दिवशी कोण स्वर्गात जाणार नाही आणि कोण नरकात जाईल याचा उल्लेख येशूने केलाय. तो म्हणतो मग माझ्यासमोर मोठा समुदाय उभा राहिला आणि मग मी मेंढरांना शेरडापासून वेगळे केले. उजव्या हाताला सगळी मेंढरं, डाव्या हाताला सगळी शेडरं. आणि मग मेंढपाळांना तो म्हणाला, अहो देवाचे लोक हो, तुम्ही स्वर्गीय पित्याच्या असणाऱ्या स्वर्गीय पित्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा, माझ्या संगती या. ते म्हणतील कारण की तुम्ही मला पाहिलं, माझी काळजी घेतली, माझ्याकडे लक्ष दिलं. आणि ते सगळे म्हणतील आम्ही हे कधी केलं? आणि येशूने उत्तर दिलं, जो कोणी ह्या माझ्या एकातील लहान बंधूला केलं त्याने ते मला केलं. मग दुसऱ्या बाजूला शेरडे आले आणि शेरड्यामुळे, अहो अविश्वासणाऱ्यांनो, तुम्ही सगळे निघा आणि नरकाच्या वाटेला जा. कारण की मी ज्या वेळेस तुमच्याकडे भुकेला आलो, ज्या वेळेस मी तुमच्याकडे उपाशी आलो, त्यावेळेस तुम्ही मला पाहिलं नाही, तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही. तो म्हणतो तुम्ही परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, केव्हा ताणेला पाहून पाणी प्यावयास दिले, केव्हा भुकेला पाहून खावयास दिले. आणि तो म्हणतात आम्ही कधी केलं? वचन 43-42, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिलं नाही, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिलं नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस येई त्याला उत्तर देतील, प्रभूजी आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तहानेले, परके, उघडे, आजारी आणि बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो, ज्या अर्थी ह्या कनिष्ठापैकी एकालाही केले त्या अर्थी ते मला केले. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जीवन जगत असताना आमच्या अवतीभोवती ज्या वेळेस कनिष्ठ लोक आहेत की ज्यांना ह्या गोष्टींची गरज आहे त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. मागच्या आठवड्यात मला वाटतं मी सांगताना सांगितलं की शास्त्रामध्येच मोशेने 613 आज्ञा इस्रायल राष्ट्राला दिल्या आणि 613 पैकी 213 आज्ञा ज्या दिलेल्या आहेत
त्या आज्ञापैकी त्या सगळ्या मनुष्याच्या आजारपणाशी आणि आरोग्यासंगती निगडीत आहे. म्हणून इस्रायल यहुदी लोक जे आहेत हे मेडिसिनमध्ये खूप प्रयत्न करतात. जगातले सगळ्यात जास्त असणारे नोबेल मेडिकलचे पारितोषिक हे यहुदी माणसाचे आहेत. कारण त्यांनी तो वाचल्यावर त्यांना समजलं आम्ही जगाच्या चांगल्यासाठी गोष्टी करणं गरजेचं आहे. इथं तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्तामध्ये आमचे कनिष्ठ बंधू कठीण अवस्थेत दिसतात त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कधी कधी मनुष्य कठीण अवस्थेसाठी अधिक कठीणता करतो. त्या श्रीमंत मनुष्याने लाजाराकडे नाही पाहिलं. त्याला माहिती आहे लाजार आहे, ह्याचं नाव लाजार आहे हेही माहिती आहे. त्याला माहिती आहे कुत्रे येऊन फोडं चाटतात हेही माहिती आहे. त्याला माहिती आहे मी ज्या ब्रेडनी माझे हात पुसतो तीच ब्रेड दिली जाते. म्हणून नाताळामध्ये आलेल्या लोकांना घरी ज्यावेळेस कुणीतरी तर ख्रिसमस आहे तुमचा मॅडम, त्यावेळेस गव्हाची पुरी देऊ नका. जर समजा आपण पाळकाला करंजी दिली तर आपण त्यांना पण करंजीच द्यायला पाहिजे. कधी कधी आपण एकाला ड्रायफ्रूटची करंजी आणि दुसऱ्याला सारंची करंजी, नाही सगळ्यांना सारखंच दिलं पाहिजे. शास्त्र सांगतं जे कमी आहे त्या, म्हणून आमच्याकडे ज्यावेळेस आम्हाला दिसतं ना एखादा मनुष्य कमी अवस्थेत आहे, त्याला काही नाही कनिष्ठ अवस्थेत आहे, त्यावेळेस आम्ही त्याला सहकार्य करणं हे गरजेचं आहे. त्यावेळेस देव म्हणतो ते तुम्ही मला केलं, आम्ही माणसांना करत नाही तर देवाला करतो. शेवटची गोष्ट श्रीमंत मनुष्य लूक ऋषिवर्तमान 16व्या अध्यायामध्ये आल्यानंतर तो असं म्हणतो, श्रीमंत मनुष्याला सगळं आठवतो. तो म्हणतो कमीत कमी हे अब्रामा माझे पृथ्वीवर 5 भाऊ आहेत. काय भयंकर अवस्था आहे बघा, काय भयंकर अवस्था आहे. अनंत कालासाठी विचार करायचा. 5 भाऊ आहेत, मी असं केलं मी तसं केलं मी तसं केलं त्याच्यामुळं मी इथं, मी हे केलं त्यामुळं इथं, मी हे केलं. आणि तो असं म्हणताना असं म्हणतो हे जे 5 भाऊ आहेत तू लाजराला पृथ्वीवर पाठव. कोणाला पाठव? काय म्हणाला मग? उत्तरादाखल काय आलं? तिथे मोशे आणि संदेष्टे आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे हा घडलेली जी घटना आहे मोशे आणि संदेष्टेच्या काळात घडलेली घटना आहे. येशू खोटं बोलत नाही. म्हणून मी म्हणलो त्या काळात चमचे नव्हते, लोक कशाने हात पुसायचे. मोशे आणि त्यांनी त्यांचं ऐकावं. देवाने देवाचे सेवक संदेश सांगणारे त्यासाठीच ठेवलेत. गलतीकारास पत्र 6 अध्याय 6 वचन, जे देवाची वचनाची सेवा करतात ते प्रत्येक उत्तम गोष्टीला प्राप्त करण्यासाठी नियुक्त आहेत. मला मागच्या आठवड्यामध्ये शशिकांत म्हणाला माझ्या खिशातून पर्स बाहेर आली. शशिकांत म्हणताना मला दादा, मी म्हणलो अरे 2दा बाहेर आली आज. तर म्हणला आशीर्वादित आहे. म्हणलं पर्स आशीर्वादित आहे की माहीत नाही, परंतु स्तोत्र करता मला सांगताना सांगतो तू आशीर्वादाचा साठा आहेस. आम्ही लोकांच्या शेजारी बसलो तरी लोकांना आमच्याकडून आशीर्वाद मिळाला पाहिजे. अब्राम मल्कीसदेकाकडे गेल्यानंतर अब्राम मल्कीसदेक भेटण्याच्या अगोदर त्या राजांसंगती गेला म्हणून युद्ध जिंकलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा म्हणतो कोणाला तरी पाठवतो, म्हणतो मोशे आणि संदेष्ट आहेत त्यांचं त्यांनी ऐकावं. इथून कोणी येणार नाही जाणार नाही, कारण की त्यांच्यासाठी पृथ्वीवरती देवाने सोय केली. त्या सोयीच्या पलीकडं काही नाही. आम्हाला देवाला जास्त उत्तर द्यायचंय, मंडळीचा पाळक आणि देवाचं वचन सांगणारा म्हणून. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो त्यावेळेस ह्याच्यावरती माझ्याकडे खूप अभ्यास आहे. मग मी ते घेऊन येतो. देव मला त्या सगळ्या अभ्यासासाठी विचारणार आहे. आणि जर मी तुम्हाला हे सगळं मनन आणि अभ्यास न करता जर शिकवलं त्यासाठी पण देव विचारणार आहे तू का नाही सांगितलंस. बरोबर आहे ना? हो, देवाने त्यासाठीच बोलवलंय मला. म्हणून संत पौल तिमोथेला म्हणताना म्हणतो तुझ्या डोक्यावर हात ठेवण्याच्या वेळेस तुला जे संदेशाचं दान प्राप्त झालंय त्याचा अभ्यास नीट कर, त्यात घडून जा, म्हणजे तू तुझ्या स्वतःचं आणि ऐकणाऱ्यांचं तारण साधशील. दानियेलाच्या पुस्तकातला शास्त्र 12 अध्यायाच्या मला वाटतं 4व्या वचनात म्हणलंय जे अनेकांना नीतिमत्वाकडे आणतात ते ताऱ्याप्रमाणे सर्व काळासाठी चमकत राहतील. प्रिय बंधू भगिनींनो, देवाची इच्छा नाही की कुणी नरकात जावं आणि शास्त्राची इच्छा नाही कुणी नरकाच्या वाटेवर जावं, कारण मुळात तो नरक जो आहे तो सैतानाने त्याच्या दूतांसाठी तयार केलेला आहे. आमच्यासाठी देवाने सदैव देवाचा स्वर्ग ठेवलेला आहे. स्वर्ग ही फुकट देणगी आहे आणि देव तो कोणालाही देतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा स्वीकारल्याशिवाय तो कोणालाही प्राप्त होत नाही. एक मुलगी, तिचं नाव स्वेतलाना स्टॅलिन, खूप सुंदर नाव आहे ना. स्वेतलाना नाव म्हणलं की असं एकदम खूप मोठा असा सन्मान वाटतोय ना.
काही नाव आहेत मुलींची, स्वेतलाना, सोफिया. ते ऐकले की असं वाटतं कुठंतरी रिच लोक आहेत खूप. स्वेतलाना स्टॅलिन कोण होती माहिती आहे का? रशियाचे असणारा पुढारी स्टॅलिन, त्यांची ती मुलगी. ह्या माणसाने रशिया संगती काम करत असताना 1922 ते 1953 मध्ये जोसेफ स्टॅलिन हा रशियाचा पुढारी होता. ज्यावेळेस ते डेथ बेडवरती होते, मरत होते, त्यावेळेस स्वेतलाना त्यांच्याजवळ बसली होती. आणि त्यांच्याजवळ बसलेली स्वेतलाना हिने नंतर हा वृत्तांत मांडला आणि ती म्हणाली, इथून पुढं जो अविश्वासणारा आहे, ज्याचं तारण झालं नाही, त्याच्या डेथ बेडच्या वेळेस मी कधी कोणाच्या जवळ उभा राहणार नाही. कारण की ती म्हणाली, त्यावेळेस माझे वडील जे आहेत, हे माझे वडील तिथं असताना मी हे पाहिलं की ते जोर जोरात ओरडत होते, जोर जोरात हाक मारत होते, जोर जोरात म्हणत होते की मी ओढला जात आहे, मी अंधारात जात आहे, माझी कठीण अवस्था आहे. ते पाय आपटत होते आणि मग ते मरण पावले. आणि ती स्वेतलाना म्हणते, इब्री लोकासपत्र 10 अध्याय 31 वचनात म्हणलेलं आहे, सर्व समर्थ देवाच्या हाती सापडणे फार महाभयंकर होय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सगळं जग मिळवलं आणि आमच्या आत्म्याचा नाश केला. आणि आम्हाला जर त्या न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस मंडळीला वर उचललं जाईल, त्यावेळेस जर मी उचललं गेलो नाही आणि त्यानंतरच्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात पण जर समजा मला ख्रिस्ताची ओळख झाली नाही आणि मग मला पांढऱ्या राजासमोर उभं राहिलं, तर मला नरकात जावं लागेल. आणि देवाने नरक आपल्यासाठी बनवला नाही. देवाने जो नरक बनवला तर सैतान त्याच्या दूतांसाठी आहे. एकदा सैतान 3 पाळक लोक डिस्कशनला बसले होते, त्यांच्याकडे आला आणि त्यांना सैतान येऊन म्हणाला, जर तुम्हाला लाईफ टाईम एक ऑफर दिली, ह्या जगामध्ये जो इतिहास घडलाय, हा इतिहास जर बदलायचा असेल तर तुम्ही काय करताल? आणि मग पहिल्या पाळकाने सांगताना सांगितलं, जर तू ही ऑफर देत आहेस तर मी तुला आदाम आणि त्याच्या स्त्रीला भेटूच देणार नाही. म्हणजे पुढचं सगळं संपलं. दुसरा पाळक म्हणाला, मी हे थांबवण्याचा प्रयत्न करेल की स्वर्गामध्ये तू देवाच्या विरुद्ध जाऊ नये, म्हणजे काहीच बिघाड होणार नाही. आणि तिसऱ्या पाळकाला त्याने विचारलं, तुझं काय म्हणणं आहे? आणि त्याने गुडघे टेकले आणि तो म्हणाला, हे देवा, ह्या वाईटापासून माझा बचाव कर, कारण सैतान लबाड आहे आणि तो लबाडाचा बाप आहे. प्रिय बंधू भगिनींनो, 2 जर असतील तर तारणारा घेतला जाईल, तारण न पावलेला खाली जाईल. 2 दळत असतील, तारण पावलेली घेतली जाईल, दुसरी खाली राहील. 10 स्त्रिया आहेत, शहाण्या घेतल्या जातील, मूर्ख खाली ठेवल्या जातील. आम्ही कोणत्या संघामध्ये सामील आहोत? यरीहोचा तट पाडण्याच्या अगोदर यहोशूआला एक माणूस तलवार हातामध्ये घेऊन दिसला, है ना? आणि तो तलवार हातामध्ये घेऊन दिसलेला माणूस यहोशूआजवळ म्हणाला, अरे तू कोणाच्या पक्षाचा? आमच्या पक्षाचा का त्यांच्या पक्षाचा, शत्रू पक्षाचा? तो काय म्हटला? तो काय म्हणाला? मी ना तुझ्या पक्षाचा ना, मी देवाच्या पक्षाचा आहे. प्रिय बंधू भगिनी, नरकात जर जायचं नसेल तर देवाच्या मागं चालणं, देवाच्या पक्षाचा होणं, देवाकडे जाणं फार गरजेचं आहे. अन्यथा आयुष्यभर आम्ही सगळ्या सुखसोयी घेतल्या आणि मेल्यानंतर जर समजा आम्हाला दात खाणे, रडणे, किंचाळणे, चटके, अंधार, तहान लागणे, कठीण 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 जर गोष्टी होत जातील, तर प्रिय बंधू भगिनी, त्यापेक्षा ह्या 70 आणि 80 वर्षाच्या काळामध्ये आमच्याकडे जे आहे, किंवा 100 वर्षाच्या काळात, 200 वर्षाच्या काळात जो आमच्याकडे, त्यात लिमिटेड पिरियडमध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करणं फार चांगलं आहे. देवाचा सेवक ह्या मरत असताना त्याला विचारलं आणि त्यांना म्हणाले, तुम्ही काय म्हणताल? ते म्हटले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दुसऱ्याला विचारलं, तुम्ही काय म्हणताल? ते म्हटले, देवाचा रथ मला घेण्यासाठी येणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला देवाने स्वर्गामध्ये जाण्यासाठी ठेवलेलं आहे, नरकात जाण्यासाठी नाही. देवाने आमच्या समोर मागचा रविवार आणि आजचा रविवार, उजेड आणि उजेड आणि अंधार, जीवन आणि मरण, हे सगळं ठेवलेलं आहे. आशीर्वाद आणि शाप ठेवले. यातून आम्ही काय निवडणार आहोत? कारण की देवाची इच्छा आहे आम्ही प्रकाश निवडावा,
देवाची इच्छा आहे की आम्ही जीवन निवडावं, देवाची इच्छा आहे आम्ही आशीर्वाद निवडावेत, देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला निवडावं, देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या कृपेत यावं, देवाची इच्छा आहे आम्ही वधस्तंभाला मिठी मारावी, देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या मागं चालावं, देवाची इच्छा आहे आम्ही देवाचं गौरव करावं, देवाची इच्छा आहे की त्याने आमच्या संगती सदैव राहावं आणि आम्ही मेल्यानंतर त्याच्या संगती सदैव स्वर्गात राहावं. देवाची इच्छा नाही डाव्या बाजूच्या लोकांमध्ये आम्ही जावं, परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही उजव्या बाजूला असणाऱ्या मेंढरांच्या कळपामध्ये यावं. आज आम्ही कोणाच्या कळपात जाणार आहोत, आम्ही कोणाकडे जाणार आहोत? अनेक जण जे अविश्वासणारे मरतात त्यावेळेस त्या अंधाराकडे ओढले जात आहेत ह्याची खात्री त्यांना होते. जे जे जिवंत लोक आहेत, जे तारण पावलेले आहेत, त्यांना प्रकाश दिसतो, त्यांना गोष्टी दिसतात, देवाच्या समक्ष जाताना दिसतात. स्वर्ग आणि नरक ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि हे भविष्य कालामध्ये असंच घडणार आहे. मी आज जर देवाने मला हाक मारली, हा चल पृथ्वी सोडून ये, तर मी कुठे जाणार आहे? प्रिय बंधू भगिनींनो, मेजामध्ये हात घालत असताना आम्ही आमच्या स्वतःला देवाच्या कळपामध्ये घेऊन येऊयात, आमच्या स्वतःला मेंढरं करूयात, आमच्या स्वतःला देवाच्या मागे चालणारे लोक करूयात. जग आणि जगातल्या गोष्टी संपुष्टात येतील, कारण की इब्री लोकास पत्रात म्हणले जे दृश्य आहे ते सगळं एक दिवस संपणार आहे, अदृश्य अनंतकालिक आहे आणि आमचा विश्वास अनंत कालाकडे घेऊन जाणारा विश्वास आहे. आम्ही मग केवळ धार्मिक गोष्टी केल्या म्हणून आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही, आम्ही प्रभोजन घेतलं म्हणून जाणार नाही. मुळात प्रभुभोजन हे आशीर्वादासाठी दिलंय, ते चुकीचं घेऊन शापित होऊ नये. उभा राहूयात, उपासना संगीतामधून गीत नंबर 426 गाणार आहोत. हळूहळू गाऊयात. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देव उद्धार. प्रिय बंधू भगिनींनो, मेजामध्ये हात घालत असताना देवाची कृपा मागूयात. आज देवाला निर्धार करून चर्च सोडा की नाही, मला स्वर्गातच जायचंय, मला नरकात जायचं नाही. जर आम्ही अजून येशूचा स्वीकार केलेला नव्हता, जर आम्ही येशूचा स्वीकार केला नव्हता, तर आज स्वीकार करा. प्रबोधन घ्यायचं होतं म्हणा, हे देवा मी माझी क्षमा कर, मला धू स्वच्छ कर, मी पापी आहे. तो गीत करता त्या गीतामध्ये आपला अंतकरण असं सोडत आहे, तो म्हणतो मी उघडा वागडा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, धिटाईने मेजामध्ये हात घालू नका, अन्यथा मेज शिक्षेचं ठिकाण होईल. आज देवाने पुन्हा संधी दिली, तारण आणि पाप क्षमा आणि येशूला स्वीकारणं. पुढच्या क्षेत्रात ढकलू नका, दुसऱ्या दिवशी ढकलू नका. आजच ख्रिस्ताचा वेळ आहे, आजच तारणाचा दिवस आहे, आजच पश्चातापाचा दिवस आहे, आजचीच ही घटना आहे. आज ख्रिस्ताला म्हणा, हे देवा मी पापी आहे, मला धू. येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी घे. गीत गात असताना मंत्रमुग्ध होऊयात, कारण की जर एवढ्या मोठ्या तारणाकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर देवाची प्रीती आम्हाला खंडित होऊन देवाच्या न्यायाकडे आम्हाला जावं लागेल. उभा राहूयात. च्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले न्यासरून सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज पहिल्याच वेळेस येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून पश्चातापूर्वक घेतलं त्यांच्याबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.